लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. नवरात्रोत्सव म्हटलं की धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीची पर्वणीच म्हणायची. या नवरात्रोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो नवरात्राचा उपवास. या अनुषंगाने सध्या फळांच्या बाजारपेठेत सर्वच फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात उपवासासाठी आवश्यक असणाऱ्या फळांनी बाजारपेठेतील दुकाने सजू लागली आहेत. या संदर्भात आमचे प्रसार माध्यमचे प्रतिनिधी आकाश कुलकर्णी यांनी बाजारपेठेचा आढावा घेतलाय. सणासुदीचा आनंद राहो अखंड. पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत आहे. असं म्हणतात की आपले सण समारंभ यातून अर्थार्जन निर्माण होतं. म्हणजेच काय तर या सण समारंभाचा कळत नकळत फरक हा बाजारामध्ये पडत असतो. त्यातल्या त्यात जर खाण्याचे पदार्थ असतील तर मात्र फरक पडतो म्हणजे पडतोच. त्यात आणि आत्ता नवरात्रोत्सव सुरू होतोय आणि याच नवरात्रानिमित्त उपवास करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. आणि उपवास म्हणलं की कमी वेळेत जास्त ऊर्जा निर्माण करून देणारी गोष्ट म्हणजे फळ. आणि अशाच फळांच्या बाजारात आज आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत काही विक्रेते आहेत. त्यांच्याकडूनच आपण नेमकं मार्केट काय म्हणतंय हे जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत काही विक्रेते आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मला सांगा, सध्या या उपवासानिमित्त नेमकी कोणती फळं ही जास्त मागणीमध्ये असतात? सफरचंद, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, संत्री, पायनॅपल, कलिंगड, किवी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. गिराईक जसं म्हणाल तसं मिळत असतो. पण आता जे होता या 2 महिन्याच्या पाठीमागे 250पासून 300, 350 असा दर होता. आता काय झालं आहे, आता पाऊस आल्यामुळं आता रेट कमी होणार होता. पाऊस तिकडे बहाडफीड आल्यामुळं काय झालं आहे, ते दर जरा वाढलेला आहे. तरी पण एक 15 ते 20 दिवसाच्या आत हे नवरात्र संपल्यानंतर दर रेट कमी येईल. मला सांगा, नवरात्रानिमित्त किंवा उपवासानिमित्त अशी कोणती फळाची बाहेरून येतात, अशी कोणती आहेत का फळं इथं? लिची म्हणून फळ येते, ते 400 रुपये किलोच्या आसपास असते. प्लम म्हणून येते ते इम्पोर्टेड. परत किवी आहे, परत आलूबुखारा आहे, परत माल्टा आहे, मिनी ऑरेंज आहेत. सर्व नवीन नवीन फळं येतात बाजारामध्ये. सफरचंदची जास्त क्वालिटी असते. 2-3 देशातून सफरचंद येतात आणि त्याचा दर जरा चांगला म्हणजे जास्त असते, पण खायला क्वालिटी असते एकदम. सफरचंद क्वालिटी म्हणजे एक नंबर सफरचंद असतात, खराब निघत नाहीत, काय नाही. पेअर्स असतात, परत पॅकन पेअर, ब्युटी पेअर, परत आवाकाडो म्हणून फळ येते. परत आता तोतापुरी आंबासुद्धा तामिळनाडूमधून आलेला आहे नवरात्रासाठी. उपवासासाठी केळी जास्त चालतात. आणि परत पपई आहे, ड्रॅगन फ्रूट आहे. ड्रॅगन फ्रूट आता इंडियन चालू असल्यामुळे रेट कमी आहे, 150च्या आसपास रेट आहे. इम्पोर्टेड असते ते 300 रुपये किलोच्या आसपास दर असतात त्याचे. डाळिंब खूप छान आहेत. आता त्याचा सीझन असल्यामुळं खराब निघत नाहीत, क्वालिटी चांगली आहे. उपवासासाठी डाळिंब, चिक्कू, पेरू हे फळ सर्व फळं खातात. इम्पोर्टेड द्राक्षेसुद्धा येतात साऊथ आफ्रिकेची, एकदम गोड असतात, खराब निघत नसतात, ऑर्गेनिक असतात. परत तुम्हाला सांगतो, सीताफळचा जास्तीत जास्त विक्री सीताफळची होत्या. उपवासासाठी सीताफळ जास्त खातात. तेच. आणि महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, कारण आम्हाला डॉक्टर सांगतात की सफरचंद दररोज खावा, पण सध्या सफरचंद हा थोडासा महाग बघायला मिळतोय. साधारण त्याचा अगोदर 1 महिना काय रेट होता आणि आता नवरात्रात रेट काय कमी होणार आहेत की वाढणार आहेत, काय सांगाल त्याबद्दल? इंडियन सफरचंदचं काश्मीरमध्ये रस्त्याचे हे झाल्यामुळं, पावसामुळं जागेवरच खराब झालेत सफरचंद. तिथं गाड्या हे म्हणजे रस्ते नसल्यामुळं, गाड्या आल्या नसल्यामुळं आता माल चालू झाला आहे. तरी बी 150 रुपये, 100च्या पुढे 150, 180च्या आसपास इंडियन सफरचंद राहणार चांगली. आणि किन्नूर आहे ती 200 रुपये किलो राहतील सफरचंद. आणि सिमला डिलिशन, ते डिलिशन सफरचंद आहे ते 150 रुपये, 120, 100 आसपास राहणार. आणि सिमला सफरचंद आहे ते 150 रुपये किलोच्या आसपास राहणार. असा दर आहे त्याचा. बरं, मला सांगा, अजून एक जरा तुम्हाला विचारायचं होतं. या सफरचंद आम्हाला वेगवेगळ्या साईजचे दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत. तर आम्हाला ओळखायचं किंवा सगळ्यात चांगलं सफरचंद कोणतं, जरा आम्हाला दाखवाल का? सगळ्यात हे किन्नूर सफरचंद आहेत, शिमलाचे, कुल्लू मनालीचे आहेत. एकदम गोड आणि चांगले, साल पातळ असते याचे आणि खायला एकदम गोड असतात. एकदम क्वालिटी भारी म्हटलं तर किन्नूर, त्याच्या खाली सिमला, डिलिशन आणि सगळ्यात हाय स्पेशल म्हटलं तर क्वीन सफरचंद असतात. पण मला एक सांगा, हा चमकणारा आहे,
आणि दुसरा आहे तो न चमकणारा. मग यातला चांगला सफरचंद, गोड सफरचंद आम्ही ओळखायचा कसा? साल पातळ असत्या, एकदम चांगला आहे. न्यूझीलंड क्वीन सफरचंद एकदम क्वालिटी भारी येत्या. आणि हे जरा आहे ते शिमला सफरचंद आहे, गोडीला कमी असतात. हे जी साल जाड असत्या. आणि किन्नूर सफरचंदची साल पातळ असते, क्वीन सफरचंदची साल पातळ असते. आणि हे जास्त दिवस टिकतात. क्वीन सफरचंद जास्त दिवस टिकतात. आणि ह्याचा रसरशीतपणा तुम्ही 10 दिवस ठेवला तरी आतला रसरशीतपणा जात नाही. वर्ण सफरचंद सुकलं तरी ह्याला आतमध्ये काय फरक पडत नाही. हाय तीच टेस्ट राहणार तुम्हाला. ह्याचं तसं नाही, ह्याची टेस्टमध्ये फरक पडणार. आणि एक 5-7 दिवसानं खराब होतात, असं आहे त्याचा. एवढं त्याचा फरक आहे. मला सांगा, याला काय एक्सपायरी डेट वगैरे असते का? एखादा सफरचंद आम्ही मार्केटमधून तुमच्याकडून घेऊन जातो तर त्याला किती दिवस साधारणपणे टिकू शकतो तो? 8 ते 10 दिवस टिकू शकते, त्याच्यावरती नाही टिकू शकत. फ्रीजला ठेवलं तर एक 8-15 दिवस राहते. नवरात्रानंतर या पूर्ण सगळ्या उपवासानंतर आम्हाला रेट बऱ्यापैकी काय बघायला मिळतील सफरचंदाचे? आता हे 9 दिवसात थोडं रेट वाढतील, पण 9 दिवस आल्यानंतर आवक पण कमी होईल आणि रेट पण कमी होईल. त्यानंतर जे आपलं नेहमीचं रुटीन असतं ते व्यवस्थित चालेल, रेट कमी होतील. फळांच्या या बाजारामध्ये सफरचंदाने मात्र थोडासा भाव खाल्लेला बघायला मिळतोय. त्याला पण वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणांमुळेच सफरचंद हा थोडासा महाग बघायला मिळतोय. त्या तुलनेनं इतर फळांवर काही विशेष परिणाम झालेला दिसत नाहीये. असं जरी असलं तरी कमी वेळात जास्त ऊर्जा देणारं हे फळ खायला काहीच हरकत नाहीये. कॅमेरा पर्सन सोमनाथ करपेंसह प्रसार माध्यमसाठी आकाश कुलकर्णी. सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप.